तर आता आपण दोन यूज पाहिलेले आहेत. ओके, डायमेन्शनल ॲनालिसिसमधले थर्ड यूज आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात. सो थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, तर थर्ड यूज या पद्धतीनं आहे टू establish the relation between different physical quantities. ओके, तर आपल्याला या डिफरंट फिजिकल क्वांटिटीजमधलं काय फाइंड आउट करायचं आहे, रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, आपल्याला काय फिजिकल क्वांटिटीज दिले जातात आणि त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एक्झॅक्टली काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण डायमेन्शनच्या साह्यानं काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. ओके, ठीक आहे. तर हा क्वेश्चन अंडरस्टँड करण्यासाठी किंवा हा यूज अंडरस्टँड करण्यासाठी आपण एक क्वेश्चन पाहूया डायरेक्टली आणि तो क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जातं की एक्झॅक्टली त्याचं रिलेशन कसं फाइंड आउट केलं जातं. तर क्वेश्चन या पद्धतीनं दिलेला आहे आपल्याला. ओके, डिराइव डायमेन्शनली द एक्सप्रेशन फॉर centripetal force acting on a particle. Centripetal force acting on a particle of mass m. Centripetal force acting on a particle of mass m moving with a velocity v in a circle of radius r. ओके, आपल्याला क्वेश्चन दिलाय. प्रथम एक क्वेश्चन सांगतो. क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. डिराइव डायमेन्शनली द एक्सप्रेशन फॉर कॅसाठीच आपल्याला एक्सप्रेशन डिराइव करायचं आहे. सेंट्रिपिटल फोर्स acting on a particle having mass m moving with a velocity v and the radius r. तर एक पार्टिकल आहे तो सर्कलमध्ये मूव्ह करत आहे, मुव्हिंग इन अ सर्कल ऑफ रेडियस r. एक पार्टिकल सर्कलमध्ये मूव्ह करत आहे. तर या पद्धतीने तो सर्कलमध्ये जेव्हा मूव्ह करत होता त्यावेळेस या सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे, r दिलेली आहे आणि तो v या वेलॉसिटीने मूव्ह करत आहे. त्याचा मास किती या ठिकाणी m आहे. ओके, तर या पद्धतीने त्याची वेलॉसिटी v आहे. तर त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय झालेला आहे तो कुठला फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स, वेलॉसिटी, मास आणि ही रेडियस जो आहे या चार फिजिकल क्वांटिटी मधलं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, रिलेशन बिटवीन द सेंट्रिपिटल फोर्स, मास, वेलॉसिटी अँड द रेडियस, हे रिलेशन एक्झॅक्टली काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर क्वेश्चन असा होता, डिराइव डायमेन्शनली द एक्सप्रेशन फॉर, कोणासाठीचं एक्सप्रेशन काढायचं आपल्याला, या सेंट्रिपिटल फोर्स साठीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल, तो सेंट्रिपिटल फोर्स कशावरती अप्लाय झालेला आहे, एखाद्या पार्टिकल वरती अप्लाय झालेला आहे. त्या पार्टिकलचं मास m आहे आणि तो v या वेलॉसिटीने मूव्ह करत आहे इन अ सर्कल. तो सर्कलमध्ये मूव्ह करत आहे की ज्या सर्कलची रेडियस आपल्याला किती दिलेली आहे, r दिलेली आहे. तर या फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशन एक्झॅक्टली कशा पद्धतीचं असतं ते रिलेशन आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता ते रिलेशन एक्झॅक्टली कसं फाइंड आउट केलं जातं ते मी या ठिकाणी सांगतो. ओके, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या कशासाठीचं इक्वेशन डिराइव्ह करायचं आहे, या सेंट्रिपिटल फोर्स साठीचं डिराइव्ह करायचं आहे. सो लेट अस कन्सिडर F विथ द सेंट्रिपिटल फोर्स. सो दी सेंट्रिपिटल फोर्स साठीचं आपल्याला एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये मास, वेलॉसिटी आणि रेडियस या क्वांटिटीज असलं पाहिजे. इन टर्म्स ऑफ द मास, वेलॉसिटी अँड द रेडियस. मास, वेलॉसिटी अँड द रेडियस. आता एक्झॅक्टली आपल्याला यांचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे येतं. मास, वेलॉसिटी अँड रेडियस म्हणजे मास, वेलॉसिटी अँड रेडियस किती टाइम्स या फोर्समध्ये कंटेन झालेले आहेत ते मला फाइंड आउट करायचं आहे. हाऊ मेनी टाइम्स द मास, वेलॉसिटी अँड रेडियस आर कंटेन्ड इन द फोर्स. विच फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. या सेंट्रिपिटल फोर्समध्ये हा मास, वेलॉसिटी अँड रेडियस किती टाइम्स कंटेन झालेला आहे ते मला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपण काय फाइंड आउट करतो, त्यांच्यामधलं हे रिलेशन फाइंड आउट करतो. म्हणजे आपल्याला
किती टाइम्स कंटेन झालाय फाइंड आउट करतो, म्हणजे आपण त्यांचे सरळ काय करणार आहोत, डायमेन्शन्स फाइंड आउट करणार आहोत. लेट अस कन्सिडर डायमेन्शन ऑफ मास इज A, डायमेन्शन ऑफ वेलोसिटी B, and डायमेन्शन ऑफ रेडियस C. ओके, सो मास, वेलोसिटी आणि रेडियसचे आपण डायमेन्शन पाहिलेले आहेत A, B, C रिस्पेक्टिव्हली. ओके, हे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि डायमेन्शन्स आपल्याला सांगतो की तो जे फिजिकल क्वांटिटी असेल, मास असेल, वेलोसिटी आणि रेडियस असेल, किती टाइम्स या फोर्समध्ये काय झालं, कंटेन झालेलं आहे, म्हणजे त्यांच्यामधलं रिलेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह करतोय. ओके, म्हणजे आपल्याला ABCच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे, त्याचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, राईट. आता लक्षात घ्या, the centripetal force is equal to the proportionality constant is represented by letter K. K is called as the numerical constant. K काय असतो, न्यूमरिकल कॉन्स्टंट, एक न्यूमरिकल व्हॅल्यू आपण कन्सिडर करतोय, जी की आपण डायमेन्शनच्या साह्यानं फाइंड आउट करू शकत नाहीये, म्हणून त्याला ॲज इट इज लिहिलं, याचा कुठल्या प्रकारचा या ठिकाणी रोल नाही आहे, जस्ट तो एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, तो एक न्यूमरिकल फॅक्टर आहे. ओके, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज अ K. दिस K is called as the numerical constant. So m raised to power A, V raised to power B and radius to power C. तर या पद्धतीने आपल्याला मिळालं. सो MA, VB and RC ते पॉवर आपण कन्सिडर केलेलं आहे. ते आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे, डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. तर या साईडला फोर्स, आपण फोर्सचे डायमेन्शन पुट करूयात. फोर्स डायमेन्शन L1 M1 T power -2 इज इक्वल टू द K कॉन्स्टंट ॲज इट इज. M मीन्सचा मास आहे, आपल्याला मासचे डायमेन्शन माहिती आहेत, M power 1 होल पॉवर किती ठिकाणी A आहे. ओके, ठीक आहे. V मीन्स वेलोसिटी आहे, आपल्याला वेलोसिटी डायमेन्शन माहिती आहे, डायमेन्शन ऑफ वेलोसिटी आर L1 T power -1 होल पॉवर B. ओके, ठीक आहे. रेडियस, रेडियस ऑफ सर्कल, सर्कलची रेडियस म्हणजे आपण काय मेजर केलं, लेंथ मेजर केलेलं आहे. सो लेंथ डायमेन्शन L power 1 ओके होल पॉवर C. ओके, नेक्स्ट इज इक्वल टू द हे K ॲज इट इज, कारण K हा न्यूमरिकल कॉन्स्टंट लक्षात येतो, न्यूमरिकल व्हॅल्यू असतं ते आपण डायमेन्शन्स आहे फाइंड आउट करू शकत नाही, म्हणून मी त्याला ॲज इट इज लिहिलेलं आहे. सो हे पॉवर जे आहे ते आपण एला मल्टिप्लाय केलं, म्हणजे 1 इंटू द A. ओके, नेक्स्ट ब्रॅकेट 1 इंटू द B, सो L पॉवर B, -1 इंटू द B, -B, 1 इंटू द C, सो L पॉवर C. ओके, देन मी या साईडला लिहितो, आपल्याला या साईडला फोर्स डायमेन्शन माहिती आहेत. फोर्स डायमेन्शन L1 M1 T power -2 इज इक्वल टू द K ॲज इट इज. आता सेम फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरचं आपण या ठिकाणी ॲडिशन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण लेंथ पाहूयात. लेंथ या प्लेसला, लेंथची पॉवर किती ठिकाणी B आहे आणि लेंथची पॉवर किती ठिकाणी C आहे. सो B + C झालं. लेंथ पॉवर किती झाली ठिकाणी L पॉवर B + C. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट मास आपण लिहूयात, मासचे डायमेन्शन्स लिहूयात. सो M, आता मास या ठिकाणी एकाच ठिकाणी प्रेझेंट आहे आणि मासचे डायमेन्शन किती ठिकाणी A आहेत. सो M पॉवर A. नाव T टाइम पॉवर, ओके, टाइमची पॉवर किती ठिकाणी -B, टाइम पॉवर -B. तर या पद्धतीने आपण डायमेन्शन सेम फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरचं काय केलं या ठिकाणी ॲडिशन केलेलं आहे. या तिघाला एकाच ब्रॅकेटमध्ये आपण त्याबद्दल रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अप्लाय करणार आहोत. PH, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. सो अकॉर्डिंग टू द PH, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो आपल्याला की बघा, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो की डायमेन्शन ऑफ ऑल टर्म्स मस्ट बी सेम. म्हणजे या ठिकाणी या साईडचे डायमेन्शन आणि या साईडचे डायमेन्शन कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजेत. म्हणजे जर या ठिकाणी L ची पॉवर A + B असेल तर ह्या A + B ची व्हॅल्यू किती असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. कारण या साईडचे डायमेन्शन या साईडचे डायमेन्शन कसे असले पाहिजे, सेम. इथे L ची पॉवर 1 आहे, म्हणजे ते L ची पॉवर देखील किती असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. म्हणजे B + C ही व्हॅल्यू किती असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. इथे जर M ची पॉवर 1 असेल तर या साईडला M ची पॉवर देखील किती असलं पाहिजे, 1. म्हणजे A ची व्हॅल्यू किती असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. T पॉवर -2, इथे T पॉवर -B आहे, म्हणजे -B ची व्हॅल्यू किती असलं पाहिजे, -2 असलं पाहिजे. ओके, तर दोन्ही फिजिकल क्वांटिटीची जे आपण दोन्ही साईडचे जे आपल्याला डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स आपण इक्वेट करूयात. दोन्ही साईडचे डायमेन्शन्स काय करायचे, इक्वेट्स करायचे. लेंथचे डायमेन्शन किती येतं, B + C. लेंथ डायमेन्शन B + C इज इक्वल टू द लेंथ डायमेन्शन 1. डायमेन्शन आपण इक्वेट केलंय. ओके, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्हीचे डायमेन्शन आपण काय केलं ठिकाणी इक्वेट केलेले आहेत. राईट हँड साईडला लेंथचे डायमेन्शन किती आहेत, B + C. लेफ्ट हँड साईडला लेंथचे डायमेन्शन किती आहेत, 1. मीन्स B + C इज इक्वल टू द 1. ओके, ठीक आहे. या साईडला M चे डायमेन्शन किती आहेत, A. इथे M चे डायमेन्शन किती आहेत, 1. मीन्स A इज इक्वल टू द काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं. ठीक आहे. त्यानंतर आता T चे डायमेन्शन, T ची पॉवर किती ठिकाणी -B आहे. T पॉवर -B, T पॉवर
इज इक्वल टू द -2. पॉवर काय करायचं, इक्वेट करायचं. ओके, तर लक्षात या ठिकाणी मला किती मिळालं, -b मिळालेलं. -b इथे किती आहे, -2. -b इज इक्वल टू -2 मीन्स b इज इक्वल टू द 2. ओके, ठीक आहे. तर आलेले बीचे व्हॅल्यू आपण इथं प्लेस करूयात आणि सी व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. तर आपल्याला एक्झॅक्टली काय मिळतं, बी व्हॅल्यू किती ठिकाणी 2 आहे. 2 + c इज इक्वल टू द 1. सो c इज इक्वल टू द -1. c इज इक्वल टू द -1. सो आपण a फाइंड आउट केलं, a1 b2 आणि c -1. हे व्हॅल्यूज आपण या इक्वेशनमध्ये पुट करूयात. तर आपल्याला फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन मिळेल. सेंट्रिपिटल फोर्स F इज इक्वल टू द K इज अ न्यूमरिकल कॉन्स्टंट. ओके, m पॉवर a, यांची पॉवर किती ठिकाणी a व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेलं आहे 1. ओके, v पॉवर b, b ची व्हॅल्यू आहे 2. ओके, r पॉवर c, c ची व्हॅल्यू आहे -1. सो फायनली F इज इक्वल टू द न्यूमरिकल कॉन्स्टंट K ॲज इट इज. हे m ची पॉवर 1 मीन्स m झालं, v चा स्क्वेअर झाला. हे मायनस मीन्स पर मीन्स डिवायडेड बाय, ओके, डिवायडेड बाय द r. ओके, सो F इज इक्वल टू मिळालं आपल्याला K इंटू द mv स्क्वेअर डिवाइडेड बाय द r. तर या पद्धतीनं आपण त्याच्यामधलं काय डिराईव्ह केलेलं आहे, तर रिलेशन डिराईव्ह केलेलं आहे. म्हणजे या फोर्समध्ये मास 1 टाइम्स कंटेन झालेला आहे, व्हेलॉसिटी 2 टाइम्स कंटेन झालेला आहे आणि रेडियस जो आहे तो -1 टाइम्स काय झालेला कंटेन झालेला आहे. तर या पद्धतीनं दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स, मास, व्हेलॉसिटी आणि रेडियस मधलं आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, रिलेशन फाइंड आउट केलेलं आहे. रिलेशन फाइंड आउट करतोय म्हणजे एक्झॅक्टली मास, व्हेलॉसिटी आणि रेडियसची आपण काय फाइंड आउट करतोय, डायमेन्शन्स फाइंड आउट करतोय. ओके, तरी आपण आपल्याला डिफरंट फिजिकल क्वांटिटीज दिले जातात आणि त्या डिफरंट फिजिकल क्वांटिटीजसाठीचे आपल्याला काय करावं लागतात, रिलेशन फाइंड आउट करावं लागतात. तरी आपण डायमेन्शनचा यूज करून डिफरंट फिजिकल क्वांटिटीचे काय फाइंड केलेलं तर रिलेशन फाइंड आउट केलेला. सो दिस इज द रिलेशन बिटवीन द सेंट्रिपिटल फोर्स, मास, व्हेलॉसिटी अँड द रेडियस. ओके, राईट. आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. ओके, आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला आणखीन एक जनरल आयडिया येऊन जातं या टाईपच्या याच्यावरती, इजवरती. तर क्वेश्चन या पद्धतीनं आहे, डिराइव्ह डायमेन्शनली the expression for kinetic energy of a body of mass m, moving with a velocity v. हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा आपल्याला काय सांगितलं बघा. ओके, डिराइव्ह डायमेन्शनली काय डिराइव्ह करायचं आपल्याला, एक्सप्रेशन फॉर, कुणासाठीचं एक्सप्रेशन आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी ऑफ मास यम. त्या बॉडीचं मास किती आहे, यम आहे, अँड मुव्हिंग विथ ए व्हेलॉसिटी व्ही. ओके, म्हणजे आपल्याला 3 फिजिकल क्वांटिटी दिलेल्या आहेत, कायनेटिक एनर्जी, मास आणि व्हेलॉसिटी. यांच्यामधलं रिलेशन आपल्याला काय करायचं, डिराइव्ह करायचं आहे बाय युझिंग द डायमेन्शनल अनालिसिस. आपल्याला काय डिराइव्ह करायचं का, डिराइव्ह डायमेन्शनली द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी ऑफ मास m अँड व्हेलॉसिटी v. ओके, राईट आहे. तर कायनेटिक एनर्जी साठी आपण या ठिकाणी तयार करूया. सो कायनेटिक एनर्जी इज प्रपोर्शनल टू द m इंटू द v. आपल्याला रिलेशन डिराइव्ह करायचं आहे म्हणजे मासची आणि व्हेलॉसिटीची काय फाइंड आउट करायचं, आपल्याला डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. सो मास डायमेन्शन्स आर a आणि व्हेलॉसिटी डायमेन्शन b आपण कन्सिडर केलेला आहे. लेट अस कन्सिडर मास डायमेन्शन a आणि व्हेलॉसिटी डायमेन्शन b. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द प्रोपोर्शनलिटी साइन इज रिप्रेझेंटेटर k. k इज द न्यूमरिकल व्हॅल्यू. k काय रिप्रेझेंट करतो, हा न्यूमरिकल व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. सो m पॉवर a ॲज इट इज, v पॉवर b ॲज इट इज. ओके, ठीक आहे. आपण डायमेन्शन पुट करू, तुम्हाला डायमेन्शन सगळ्याचे माहिती आहेत की कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी डायमेन्शन असतात L2 m1 t पॉवर -2 इज इक्वल टू द k ॲज इट इज न्यूमरिकल व्हॅल्यू. मासचे डायमेन्शन आहेत m पॉवर 1 होल पॉवर किती ठिकाणी a आहे. ओके, ठीक आहे. v पॉवर म्हणजे व्हेलॉसिटी डायमेन्शन आहेत L1 t पॉवर -1 होल पॉवर b इज इक्वल टू द k ॲज इट इज. ओके, आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं 1 इंटू द a, नेक्स्टली 1 इंटू द b. सो L पॉवर b -1 इंटू द b -b. ओके, तर आपल्याला काय मिळालं बघा या ठिकाणी बघा, L2 m1 t पॉवर -2 इज इक्वल टू द k ॲज इट इज. की काय या ठिकाणी
के मीन्स हा एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. ओके, आपण याला एकाच ब्रॅकेटमध्ये लिहूयात, लेंथ, मास आणि टाईमसाठीचा. तर आपल्याला काय मिळालं का, एल पॉवर किती ठिकाणी बी आहे, एम पॉवर, एमची डायमेन्शन किती ठिकाणी ए अँड टी मायनस बी. ओके ठीक आहे. आता इथे काय अप्लाय करणार आपण, पीएच अप्लाय करणार. काय सांगतो पीएच, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी डायमेन्शन्स ऑफ ऑल टर्म्स मस्ट बी सेम. दोन्ही साईडचे डायमेन्शन कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत, असं आपल्याला कोण सांगतो, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो. जर दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट असेल तर दोन्ही साईडचे ओके डायमेन्शन कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजेत. म्हणजे एलची पॉवर जर 2 असेल तर या ठिकाणी एलची पॉवर जी बी आहे त्याची व्हॅल्यू देखील किती असलं पाहिजे, 2 असलं पाहिजे. ज्या ठिकाणी एमची पॉवर 1 असेल त्या ठिकाणी एमची पॉवर ए जी आहे याची व्हॅल्यू किती असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. टी पॉवर -2 जी आहे तर या ठिकाणी टीची पॉवर जी -b आहे त्याची व्हॅल्यू देखील किती असलं पाहिजे, -b ची व्हॅल्यू -2 असलं पाहिजे. ओके ठीक आहे. तर सिम्पलेस्ट मध्ये आपण काय करतो, पॉवर्स इक्वेट करतो. ओके, सेम फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरचं काय करायचं, इक्वेट करायचं. लेफ्ट हँड साईडला लेंथची पॉवर किती ठिकाणी बी आहे. ओके, लेंथची पॉवर किती ठिकाणी बी आहे. ओके सर, राईट हँड साईडला लेंथची पॉवर किती ठिकाणी बी आहे, लेफ्ट हँड साईडला लेंथची पॉवर किती ठिकाणी 2 आहे, मीन्स बी इज इक्वल टू 2. आपण जस्ट पॉवर इक्वेट केलेली आहे. सो राईट हँड साईडला मासची पॉवर किती ठिकाणी ए आहे. ओके, लेफ्ट हँड साईडला मासची पॉवर किती ठिकाणी 1 आहे. ओके, आपल्याला ए आणि बी दोनच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहेत. तुम्ही नेक्स्ट पण करू शकताय. ओके, किंवा या ठिकाणी बघा टी पॉवर किती आहे, -b आहे. इथं टीची पॉवर किती ठिकाणी -2 आहे. दोन्ही आपण इक्वेट केलं, मायनस मायनस काय झालं, प्लस झालं, म्हणजे परत बीची व्हॅल्यू मला किती मिळणार आहे, 2च मिळणार आहे. ओके, आलेली ए आणि बी व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करूयात. तर आपल्याला इक्वेशन या पद्धतीनं मिळालं. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द के इज द न्यूमरिकल व्हॅल्यू एमची व्हॅल्यू किती या ठिकाणी, पॉवर किती ए, ही व्हॅल्यू किती ठिकाणी 1 आहे. ओके, देन वीची व्हॅल्यू किती ठिकाणी, व्ही पॉवर बी आहे, सो बीची व्हॅल्यू 2 आहे. मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द हा जो न्यूमरिकल व्हॅल्यू आहे तो आपण एक्सपेरिमेंट करून फाइंड आउट करतो. एक्सपेरिमेंटली ही व्हॅल्यू काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं. आपण अशी व्हॅल्यू ती फाइंड आउट करू शकत नाही आहे. ओके, एक्सपेरिमेंट जर केला तरी व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली आपल्याला व्हॅल्यू मिळतं, हाफ मिळतं. केची व्हॅल्यू किती मिळतं, 1/2 मिळतं. म्हणून कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर असतो. बघा, हाफ एम व्ही स्क्वेअर, हे 1 नाही लिहिलं तरी चालेल. तर या पद्धतीने आपण कायनेटिक एनर्जी ओके मास आणि व्हेलॉसिटीमध्ये म्हणजे डिफरंट फिजिकल क्वांटिटीजमध्ये एक्झॅक्टली काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण काय करतो, डिराईव्ह करतोय बाय युझिंग द डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके ठीक आहे. तर या टाईपचे तुम्हाला बरेच क्वेश्चन्स विचारले जातात. तर क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी ही डायमेन्शनचे आपण जे 3 यूज पाहिलेले आहेत, तिन्ही यूजवरती लार्ज नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस वगैरे करत चला, क्वेश्चन सॉल्व करत चला. ओके, हा पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो this is about the dimensional uses of dimensional analysis. Okay, thank you.